सांगली अहिल्यादेवी होळकर चौकात पडला शहरातील तिसरा खड्डा। मनपा बांधकाम विभागाची स्वच्छता करण्याची मागणी। सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या रस्त्यावर खड्डे पडण्याची मालिका सुरू झाली आहे। डीमार्ट समोर आठवड्यात दिगंबर मेडिकल समोर काल सकाळी अहिल्यादेवी होळकर चौकात महानगरपालिका क्षेत्रातील तिसरा भला मोठा खड्डा पडलेला असून अशा खड्ड्यांची अशीच मालिका चालू राहिली तर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो। या खड्ड्यांना महापालिका प्रशासनातील बांधकाम विभाग संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याने महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त शुभम गुप्ता यांनी याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष देऊन बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करावी आणि बांधकाम विभागाची पहिल्यांदा स्वच्छता करावी, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे। लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही रविवारी सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकात आलेलो आहे। काल सकाळी इथं हा खड्डा मोठा भला पडला आहे। सांगली मिरज तुपड महानगरपालिका क्षेत्रातील हा तिसरा खड्डा पडलेला आहे। आणखी किती बळी जाणार ही महानगरपालिकेचा बांधकाम विभाग किती बोगस बांधकाम केले हे सिद्ध होते की आयुक्त शुभम गुप्ता साहेब कर्तव्यदक्ष आयुक्त साहेब आहेत। त्यांना आमची विनंती आहे की सांगली मिरज तुपड महानगरपालिका क्षेत्रातील सगळ्या रस्त्यांचं ऑडिट करावं आणि महत्त्वाची बाब म्हणजे की महानगरपालिकेचं बांधकाम विभागाचं शुद्धीकरण करणं हा याचं उदाहरण म्हणजे किती बोगस कारभार चालू आहे की हा खड्डा पडला आहे की सांगली मिरज तिसरा खड्डा बळीचा खड्डा आहे की किती म्हणजे सांगली मिरज महानगर क्षेत्रात रस्त्याचं किती निकृष्ट दर्जाचं काम केलं हे सिद्ध होतं आहे। आमच्या आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही नागरिकांची काळजी घ्यावी आणि बांधकाम विभाग जो आहे त्या अधिकाऱ्यांची पण चौकशी झाली पाहिजे। हा खड्ड्यामुळं की किती महापालिकेची बदनाम होत आहे आणि आयुक्त साहेबांनी तातडीने याची गंभीर दखल घेऊन की जे खड्डे पडल्यात त्याची सखोल चौकशी व्हावी, अधिकाऱ्यांची पण चौकशी व्हावी आणि बांधकाम विभागाची ऑडिट व्हावी। हा खड्डा म्हणजे किती महापालिकेची बदनाम होत आहे लोकहित म्हणजे आमची मागणी आहे की लवकर सगळे स्वच्छ करून टाकावं अशी आमची कडक भूमिका आमची मागणी आहे लोकहित म्हणजे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।